मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? आवाजाला भेदणारं म्हणजेच आवाजापेक्षाही फास्ट असं पहिलं माणसाने बनवलेलं डिव्हाइस कोणतं आहे ते? मार्क टू वेगाचं यंत्र दुसरं तिसरं काही नसून चाबूक आहे. चाबुकाचा जो क्रॅक होण्याचा आवाज आहे, तो सुपरसोनिक बूमच्या लेव्हलचा आवाज असतो. आणि हे आपल्याला समजलं जेव्हा 1997 शास्त्रज्ञांनी हाय स्पीड कॅमेऱ्याच्या मदतीने त्याचं चित्रण केलं. म्हणजे तोपर्यंत आपण रोजच्या व्यवहारात तो आवाज ऐकत होतो, पण कल्पना नव्हती. चाबूक कसं काम करतो? आपण जेव्हा चाबूक हवेत फिरवतो तेव्हा आपल्या हातातून ऊर्जा चाबुकाच्या दांड्यामध्ये आणि पुढे चाबुकाच्या जाडसर भागातून मल्टिपल होत चाबुकाच्या बारीक टोकाला एकवटते आणि ऊर्जा एवढी वाढते की ती आवाजाच्या वेगाला सुद्धा मागे सारून सॉनिक बूम तयार करते. चाबूक आपण फार पूर्वीपासून वापरत आणतोय. म्हणजे सॉनिक बूमची जी कन्सेप्ट आहे ती आपण कॉनकॉर्ड SR-17 किंवा बुलेट्सच्या आधीपासूनही वापरतोय. सांगायचं तात्पर्य एवढंच की एखाद्या साध्या गोष्टीमध्ये एखादा महान सिद्धांत लपलेला असू शकतो. हे नवीन जग खूप डायनामिक आहे. इथे नवीन ऑपॉर्च्युनिटीज खूप जलद गतीने येते आणि जात असतात. त्याच्यासाठी तयार राहणं खूप महत्त्वाचं आहे. 9 to 5 जॉब करताना कॅश रिच होणं आणि फायनान्शियल फ्रीडमकडे जाणं प्रायोरिटी असली पाहिजे.